वेगळ्या फुलांक आले आता लाईटी लावतात. शेतातलं पोषकच काढून घेतले त्यांनी. नाही जे पीक करू तो कंटेंट निघतो. हो. मग मला सांगा आता तुमचं जर समजा आंब्याचं झाड मोठाले आंबराई बघितली बरोबर, कवठाची झाड आहे, गावठी बोरीचे झाड आहे, त्याला आपण कधी DAP टाकले नाही, काहीच नाही. त्याला त्या ऋतूमध्ये कम्प्लीट ते येतात, पानगळ होती, फुलं येतात. आता आंब्याला किती बरं आलं, त्याला कोणी स्प्रे केलाय का, फुलाचं केलाय का, त्याला DAP टाकलाय का? हे का झालं, हे ज्ञानशोधन ते का झालं? तर त्याचा जो पालापाचोळा आहे नैसर्गिक हवेत नाही काही, त्याचा जो पालापाचोळा आहे तिथंच कंपोस्ट झाला, तेच कंटेन पुन्हा त्या झाडाला. तुम्ही हा भाजीपाला जर तिथं कंपोस्ट केला, तो वापरला, तर तुम्हाला कुठलंच मार्केटमधलं काही आणायचं, सगळे कंटेन इथंच मिळणार आहे. पण तुम्ही हे तांबटे झाले, हे काढले, फेकून दिले, यातला अन्न रस्सी सगळा वरती आला, सगळा गेला. सांगली सातारा वगैरे तिकडे ऊस आहे ना, ऊसाचं पाचट ते जाळत नाही का? आपल्या आज्यावारी ताट ऊसाची जमिनीचं कारण एकदम स्वच्छ करायचं. जमिनीतला जो सेंद्रिय कार्बन आहे ना, तो तयार व्हायला जे जीवाणू आहे त्यांचं अन्नच काढतात, गांडुळांचं अन्न. तो प्रोजेक्ट आहे ना, त्या ते दोन्ही तिन्ही झोपड्या तिकडे ते याच्याचे ते पिशी ठेवून इकडे ये रे 2 मिनिटं. सुद्धा धरायची गरज नाही, डायरेक्ट ऑटोमॅटिक तिकडे त्या टाकीत जात. गावठ्या गाण्याचं शेण वगैरे तिकडे हा भाजीपाला आपण सगळं नैसर्गिक तयार केलं. काल सांगायचं आवरलं सगळं.